अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाची जी आहे ती महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं जो आहे तो एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। खासदार नवनीत राणा जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाला युवा स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा राहणार आहेत। कार्याध्यक्ष सध्या खासदार नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाच्या भाभीजी आज प्रचंड भावूक दिसल्यात, कार्यकर्ते देखील भावूक झालेले होते। तुम्ही सोडून जाणार आहात का युवा स्वाभिमान पार्टी? मी कुठे सोडून चालली नाही आहे। मी अमरावतीची सून आहे। या पक्षाने मला रवीजींना खूप संध्या दिले। रवीजींना या पक्षाने 3दा आमदार केलं, या पक्षाने मला खासदार केलं। तर जेव्हा ठराव झालं तर बरेचशी माझी महिला मंडळी, युवक मंडळी, बुजुर्ग भावक झाले की एखाद्या व्यक्तीला जेव्हा आई घडवते आणि त्यांना असं वाटतंय की NDA म्हणून आम्ही जे घटकामध्ये काम करत आहे, आज एक घटक म्हणून जे NDA पूर्ण याच्यामध्ये त्यांना असे कुठे ना कुठे वाटत होतं की आमच्याकडनं आमची वहिनी, आमचा खासदार थोडा लांब जाणार आहे। पण मी त्यांना एवढंच विश्वास देते की आमचा निर्णय त्यांनी याच्यासाठी ठराव घेतला की जे बैठक आमचे दादासोबत, देवेंद्रजींसोबत झाली, जे संकेत केंद्राकडनं त्यांना आले, त्याच्यासाठी त्यांनी मला या विश्वास दिला आहे की जेही निर्णय आम्ही घेऊ येणाऱ्या भविष्यात, ज्यांना मी नेता मानते, रवीजी, देवेंद्र फडणवीसजी, प्रधानमंत्री अमित शाहजी यांना मी नेता मानते आणि जे डिसिजन ते घेईन त्यांचे शब्दाला मी कापून दुसरी शब्द करणार नाही। तर त्यासाठी जे आज ठराव स्वाभिमानी घेतलं मला आनंद झाला। जे विश्वास त्यांचं माझ्यावर आहे येणाऱ्या भविष्यामध्ये तेच विश्वासासोबत मी काम करन आणि ते लोक सगळे पाहतील। रवी राणांनी छोटंसं रोपटं लावलं तर आज मोठा वटवृक्ष झाला युवा स्वाभिमान पक्ष। तुम्ही देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून मतदारसंघात फिरल्यात, युवा स्वाभिमान पक्षावरच खासदार झाला। आता कुठेतरी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देऊन तुम्ही भाजपकडनं उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहेत। कसं वाटतंय युवा स्वाभिमान पक्षाला सोडताना? मी राजीनामा नाही दिला आहे आणि मला या पक्षाचे अध्यक्षांनी राजीनामाही मागितला नाही। मी पक्षाची अजूनही कार्यरत एक पदाधिकारी आहे, कार्य करत आहे पदाधिकारी म्हणून आणि भविष्यामध्ये जे निर्णय माझे जिल्ह्यासाठी योग्य राहील ते निर्णय येणाऱ्या भविष्यामध्ये मी नक्की घेणार आहे। शेवटला प्रश्न, आगामी काळामध्ये महिलांचं मोठं नेतृत्व तुमच्या हाती येणार आहे असं बोलल्या जात आहेत। दुसरीकडे रवी राणा देखील आज भावूक झाले होते। रवी राणाजी ज्यांच्यावर कोणालाही विश्वास नव्हता की एक यंग मुलगा एवढा मोठा पक्ष निर्माण करतील, जिल्ह्याचे आजूबाजू जिल्ह्यांमध्ये, विदर्भामध्ये बरेचसे जिल्ह्यांमध्ये आमचा पक्ष आहे, आमचे कार्यकर्ते आहे आणि त्या पक्षाचे तिसऱ्यांदा ते प्रतिनिधित्व करत आहे आणि त्याच लहान पक्षाला एक खासदार निर्माण करून दिला आणि त्याच्यानंतर जेव्हा ते पाठिंबा देतील की जे निर्णय आमचा राहील त्याच्यासोबत ते राहील, त्याच्यामध्ये एक आईवडिलांना जेव्हा एक आता लहान बाळाला मोठा करतो त्यांच्या भविष्याची खूप मोठी स्वप्न ते बघतात, ते स्वप्न एखाद्या वेळीस खरं होताना जेव्हा समोर येते तर सगळे लोक आज भावूक झाले की आम्ही एक छोटासा वृक्ष लावला, आज एक एवढं मोठं हे झालं। तर मला वाटते हां साहजिक आहे, डोळ्यात सगळ्यांचे अश्रू आहे। माझे बरेचसे कार्यकर्ते आज रडत होते, बुजुर्गही रडत होते। तर मला वाटते आज फक्त आम्ही ठराव घेतला आहे, जेही निर्णय होईल त्याच्यासोबत हे सगळे लोक आमच्यासोबत राहील। शेवटचा प्रश्न, तुमच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरू आहेत, भाजपकडनं तुम्ही निवडणूक लढणार, सस्पेन्स कायम ठेवतायत तुम्ही, फार भाष्य त्या विषयावर करत नाही। एकदा लोकांना सांगू द्या, निवडणूक जवळ आलीत की केव्हापर्यंत भाजप तुमची उमेदवारी जाहीर होणार? माझ्या जिल्ह्यामध्ये मला जेव्हा लोक भेटतात ते म्हणते हमारी भाभी का चेहरा ही हमारे लिए काफ़ी है। ते चेहऱ्याला कोणताही चिन्ह हातात घेतला तर या चेहऱ्याला मतदान या जिल्ह्यामध्ये होणार आहे। तो विश्वास या जिल्ह्याच्या लोकांनी मला 2019 मध्ये दिलं आणि आजही सुद्धा ते विश्वासाने ते माझे पाठीशी उभे आहे। पण जिल्ह्याचा विकास जर करायचा आहे, जिल्ह्याच्या लोकांना पुढे न्यायचं आहे, त्याच्यासाठी जे माझे नेते म्हणतील त्यांचे पुढे मी जाणार नाही। अडसुळांनी प्रचार सुरू केलेला आहे, पोस्टर व्हायरल झालेले आहेत, त्यांचं अभिनंदन आहे। नक्कीच तर आनंदराव अडसुळांचं अभिनंदन आहे अशी थोडक्यात प्रतिक्रिया जी आहे ती खासदार नवनीत राणांनी दिली आहे। आज युवा स्वाभिमान पक्षानं जे आहे ते एक महत्त्वपूर्ण ठराव घेतलेला आहे। खासदार नवनीत राणा जर दुसऱ्या पक्षाकडनं उमेदवारी लढत असेल तर त्यांचा पाठिंबा असेल असं देखील या ठरावामध्ये सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।